नमस्कार मित्रांनो, वामन परुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण चाललो देवरुखकडे. हा जो व्लॉग आहे तो मी कंटिन्यू करतो आहे. लास्ट 2 एपिसोड मी तुम्हाला पब्लिश केलेले होते, तुम्ही पाहिलेत ते पब्लिश केलेले व्लॉग्स जे आहेत ते तुम्ही पाहिलेत, त्यावर कमेंट पण केल्या. त्यामध्ये मी टप्प्याटप्प्याने दाखवत होतो की मी देवरुखचा प्रवास कसा केला. रत्नागिरीमधून MIDCमधून निघालो, करबुडे फाट्यावर आलो, त्यानंतर निवळीपर्यंत प्रवास केला. त्यानंतर निवळीमध्ये जी दुर्दशा झालेली आहे हायवेची तीही मी तुम्हाला दाखवली, पूर्ण घाट दाखवला. आणि त्यानंतर बाव नदीवरून आपण आता पुढे प्रवासाला सुरुवात केली आहे. आता आपण चाललो देवरुखकडे. आत्ता मी आहे ADB हायवेवर, म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक यांनी जे वित्त सहाय्य दिलं आहे त्याच्यामधून बांधला गेलेला हा जो हायवे आहे त्यावर मी प्रवास करतो आहे. आणि या संपूर्ण प्रवासामध्ये सध्या खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे. तुम्ही समोर माझ्या बघताय हा एक धबधबा, छोटा धबधबा. अर्थात या रस्त्यावर फार मोठे धबधबे नाहीत, पण मन प्रसन्न करणारे छोटे धबधबे बरेच आहेत. हा त्यातलाच एक, आणि पुढे अनेक आहेत, मी दाखवेन तुम्हाला. मी तुम्हाला सांगत होतो की ADB हायवेवरून आपण चाललोत. ADB म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक, आणि त्यांनी एवढा मजबूत हायवे हा बांधला आहे, तुम्ही प्रत्यक्ष बघताय. मला असं वाटतं हा 3रा किंवा 4था पावसाळा असेल या हायवेचा, पण अजूनही तुम्हाला याच्यावर खड्डे दिसत नाही आहेत. नॉर्मली तुम्ही रत्नागिरीत गेलात, शहरात गेलात किंवा कोणत्याही इतर महाराष्ट्रातल्या शहरात गेलात तर तुम्हाला 2 महिन्यापूर्वी बांधल्या गेलेल्या किंवा अगदी 1 महिन्यापूर्वी बांधल्या गेलेल्या हायवेवर पण प्रचंड मोठे खड्डे दिसतात. अर्थात तुम्ही विचार करू शकता, हे टिपिकल कोकणातलं वातावरण आहे. तुम्ही विचार करू शकता की किती निकृष्ट दर्जाचा तो हायवे बांधलेला असेल किंवा रस्ता बांधलेला असेल जो असा लगेच खराब होतो. पण तुम्ही या हायवेवर बघाल तर इथे मात्र तशी परिस्थिती नाही आहे. हां, इथे आतमध्ये पण धबधबा आहे. अर्थात मला वाटतं आज जायचा जो रस्ता आहे तो बंद केला आहे, पण तिथे एक धबधबा आहे, तुम्ही लांबून पाहू शकता. आता एकंदरीत हा जो रस्ता आहे ना तो सुरू होतो बाव नदीकडून, बाव नदीच्या ब्रिजकडून. आता बाव नदी खूप मोठी नदी आहे. तुम्ही गुगलवर जर शोधायला गेलात तर बऱ्याच ठिकाणी बाव नदी दिसेल, पण बाव नदीचे जे ब्रिज आहे आपले NH66वरचं, तिथून हा हायवे सुरू होतो आणि संपतो देवरुखच्या जवळ जाऊन, देवरुखमध्ये जाऊन. त्यामुळे साधारण मगाशी म्हटल्याप्रमाणे 25-1 किलोमीटर असेल अंतर. आता मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे, पण 25 ते 28 किलोमीटर अंतर असेल हे. आणि या अंतरासाठी आपल्याला अर्धा तास पुरेसा आहे. आता व्यवस्थित गाडी चालवली तर पुरेसा आहे. आणि कोणती मेजर गावं आहेत मध्ये, तर आत्ता आपण निघालोत बाव नदीकडून. त्यानंतर पांगरी आहे, पांगरीमध्ये आपण आहोत. रवळनाथ मंदिर त्या परिसरामधून आपण निघालोत आता. पांगरीच्या पुढे गेल्यावर आपल्याला तुळसणी आहे, तुळसणीच्याही अगोदर घोडवली फाटा आहे. त्यानंतर पुढे आंबव आहे जिथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आणि आंबवमधून पुढे गेल्यावर तुम्ही पूर, आणि पूरच्या पुढे गेल्यावर देवरुख तुम्हाला मिळेल. सो ही मेजर गावं आहेत या प्रवासामध्ये. आणि बस स्टॉप पण किती शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी बांधलेत बघा, अगदी व्यवस्थित. ब्रिजवर पण तुम्हाला, पूर्वी जे धोकादायक ब्रिज होतं ते त्यांनी आता मोठं केलं आहे. मी इथे थोडं स्लो केलेली गाडी, थांबवलेली. आता आपण आलोत आत्ता ह्या घोडवली फाट्यावर आलोत. मगाशी मी उल्लेख केलेला होता, एक रस्ता गेला आहे आतमध्ये घोडवलीकडे, त्यामुळे ह्याला घोडवली फाटा म्हणतात. आणि बाकी तुम्ही बघताय रमलर वगैरे अगदी व्यवस्थित त्यांनी केलेत. रस्ता रुंदीकरण करून थोडंसं, अर्थात मागच्या व्हिडिओमध्ये पण मी म्हटलेलं की जशी वृक्षतोड मुंबई गोवा किंवा रत्नागिरी कोल्हापूर हायवेवर झाली आहे, तशी इथे कोणतीही वृक्षतोड न होता कोकणातलं जे सौंदर्य आहे ते अबाधित ठेवत त्यांनी प्रयत्न केला आहे की एक चांगला हायवे तयार करता येतो का पाहूया. आणि तो केला आहे त्यांनी. आणि त्यासाठी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये या ADB हायवेचं कौतुक करतो. याच हायवेचं नाही, माझा दुसरा हायवे पण तुम्ही बघितला असेल, व्लॉग बघितला असेल हायवेचा, ज्यात मी तुम्हाला दाभोळे ते वाटूळपर्यंत हायवे दाखवला आहे.
तो पण ADBने बांधला आहे, त्यांच्या सहाय्याने बांधलेला आहे तो. पण तिथेही तुम्ही बघाल की त्यांनी आहे तो हायवे थोडा मोठा केला आहे, फार वृक्षतोड केली नाही आहे आणि निसर्गाला कमीत कमी हात लावता नख लावता म्हणूया आपण, त्यांनी तो हायवे बांधला आहे. आता आपण बऱ्यापैकी घोडवली फाट्यातून पुढे आलो त्या एरियामधून आणि इथे तुळसणी हे गाव आहे. आता इथे विद्या मंदिर आहे, हायस्कूल आहे इथे. आतमध्ये एक रोड गेला आहे आणि पूर्वी इथे अगदी रस्त्याच्या जवळ दुकानं होती, ती हायवेच्या वेळी त्यांनी थोडी मागे घेतली तसं वाटतंय. बाकी तुम्ही बघताच आहात की किती निसर्ग संपन्न परिसर आहे, दोन्ही बाजूला झाडं आहेत. जसा अनुभव आपल्याला मुंबई गोवा हायवेवर येतो तसा इथे येत नाही. मुंबई गोवा विशेषतः रत्नागिरीमध्ये, मगाशी म्हटलं की मुंबई गोवा हायवेवर विशेषतः रत्नागिरीमध्ये का अनुभव वाईट येतो, कारण झाडं तोडलीत आणि अजूनही तसं काही झालं नाही आहे फारसं काम, त्यामुळे आपण कंटाळतो. इथे एक प्रसिद्ध नागोबा मंदिर आहे, त्याचा मी व्लॉग केला आहे, तो माझ्या लिस्टमध्ये आहे, जरूर तुम्ही बघा त्या मंदिराचा व्लॉग. मी काही आत्ता थांबत नाही आहे, माझ्या कामासाठी मी निघालो आहे त्यामुळे. आणि कार व्लॉगमध्ये नेमकं असं थांबणं होत नाही मित्रांनो, फार कमी वेळा मी थांबतो, कारण मी प्रवासात असतो आणि प्रवासात असताना माझ्या कुठल्या तरी कामाला जात असताना मी शूटिंग करतो आणि कार व्लॉग करतो. बऱ्याच जणांचं असं बऱ्याचदा कमेंट येते की तुम्ही थांबा, दाखवा सगळं आजूबाजूचं वगैरे, तर ते होत नाही तेवढं. अर्थात मी प्रयत्न करत असतो पण तेवढं होत नाही, कारण मी कुठल्या तरी प्रवासासाठी, कुठल्या तरी कामासाठी आणि दिलेल्या वेळेत पोहोचण्यासाठी निघालेला असतो, त्यामुळे ते होत नाही तेवढं. पण हा अनुभव एक वेगळा आहे, अनेकांना हे व्हिडिओ आवडतात, कारण मी प्रयत्न करत असतो की माझा प्रवास दाखवेन तुम्हाला, मी कसा चाललो आहे, मी कशी गाडी चालवतो आहे, किंवा कसे रस्ते गावं येत आहेत, कसा रस्ता मी कापतो आहे, हे सगळं दाखवायचा माझा प्रयत्न असतो आणि ते बऱ्याच जणांना आवडतं. 90% लोकांना म्हणेन मी, किंवा मोर दॅन दॅट, कारण डिसलाईक अजिबात नसतात, फार कमी एखाद दुसरा डिसलाईक असतो, बाकी लाईकच असतात, 99% लाईक असतात. आणि याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, कारण तो जो रेट आहे ना तो पण खूप महत्त्वाचा असतो आणि त्यावर आपण ठरवतो की ओके सक्सेस आहे की नाही, व्हिडिओ चांगला चालला आहे की नाही. त्यामुळे तुम्ही जे लाईक्स करता, शेअर करता, त्यातूनही बरेच प्रोत्साहन मिळतं मला, त्याबद्दल आधी धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. आत्ता आपण निवे बुद्रुकमध्ये पोहोचलोत मित्रांनो. हे एक महत्त्वाचं गाव आहे या प्रवासामध्ये. आणि यानंतर पुढे आंबवमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तुम्हाला माहिती असेलच. इथे बघा, इथेही सगळीकडे बस स्टॉप वगैरे अगदी व्यवस्थित बांधलेत. मी मागे पण एकदा जो व्लॉग केलेला ना त्यामध्ये सांगितलेलं की हा असा हायवे आहे, बऱ्याच जणांना माहिती नाही, पण कमेंट पण आल्या. विशेषतः जो दाभोळे ते वाटूळ मी केलं ना, त्यात बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की सर आम्हाला माहितीच नाही की कोकणात आतमध्ये असे हायवे पण आहेत, असं बऱ्याच जणांनी कमेंट केलेलं. त्यामुळे मी मुद्दाम पुन्हा पुन्हा सांगतोय की हा फार छान हायवे आहे. आता आपण खिंडीच्या जवळ आलोत आणि खिंडीच्या जरा पुढे आंबव गाव आहे हे. इथे तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजचा परिसर जो आहे तो पाहता येईल. इथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. इथे अनेकांच्या मेमरीज असतील कनेक्टेड, कारण बरेच लोक इथून इंजिनियर झाले असतील या इंजिनिअरिंग कॉलेजमधून आणि या परिसरात फिरले असतील, 4 वर्ष राहिले असतील, त्यामुळे त्यांच्या आठवणी लगेच जाग्या होतील. पाऊस जस्ट पडून गेला आहे जोरदार आणि पुन्हा येण्याची शक्यता आहे. अजूनही वातावरण पावसाळीच आहे. तुम्ही बघताय रस्ते ओले झालेत. आता मित्रांनो आपण जवळ आलो देवरुखच्या. तसे पूरगाव येईल थोड्या वेळात. त्यानंतर एक मेजर वळण आहे. त्यानंतर पुढे गेल्यावर एक लेफ्टला रोड जातो, त्याने आपण जाऊ. अर्थात हा हायवे जो आहे तो वेगळ्या ठिकाणी संपतो, पण तो गेल्या वेळी मी कवर केला आहे आणि त्या व्लॉगमध्ये आहे. साधारण 6-7 महिन्यापूर्वी मी एक व्लॉग केलेला, त्यामध्ये ते कवर झालेलं आहे, त्यामुळे पुन्हा कवर नाही करणार. आज मी तुम्हाला थोडं आतून घेऊन जातो, म्हणजे देवरुख जे जुनं गाव आहे
ते गाव अगदी टिपिकल तुम्हाला कोकणातलं जसं गाव असतं, जसं वेंगुर्ला आहे शहर म्हणता येईल. अर्थात वेंगुर्ला नगरपालिका आहे आणि देवरुख ही नगरपंचायत असेल. सो ही काही मोठी शहरं नाही आहेत, गावं आहेत आणि टाऊन म्हणूया आपण याला, टाऊन म्हणता येईल. सो त्यात फ्लेवर असतो थोडा गावांचा, गावाचं वातावरण असतं, थोडं शहरी थोडं गावातलं वातावरण. इथून आपण आता लेफ्ट घेऊ आणि जो सरळ रोड गेला आहे तो जातो पेट्रोल पंपाकडे आणि तिथे हायवे संपतो. आणि मागे पण मी दाखवलं आहे तुम्हाला. आता हा बघा, हा किती छोटा रोड आहे आणि तुम्हाला अगदी टिपिकल कोकणातल्या एखाद्या छोट्या गावात आल्यासारखं वाटेल आणि खूप प्रसन्न वाटतं. पण मागे पण मी एकदा ब्लॉगमध्ये म्हटलेलं की मला देवरुखमध्ये आल्यानंतर अगदी वेंगुर्ल्यात आल्यासारखंच वाटतं. आणि त्याला कारण असं आहे की सिमिलर काइंड ऑफ रोड्स, जे इंटरनल रोड्स आहेत ते छान आहेत. अगदी छोटे छोटे रोड आणि आजूबाजूला झाडं, खूप छान वाटतं बघून. हे बघा, हे छोटंसं ब्रिज आहे आणि या ब्रिजवरून एका वेळी एक मोठी गाडी जाऊ शकेल एवढीच वाट आहे. रिक्षा जाऊ शकते पण मोठी गाडी जर आली 4 व्हीलर तर थांबवावी लागते आणि इथे खूप भारी वाटतं. हे अस्सल कोकणी वातावरण आहे. इथे बघा, ही आजी चालली आहे, पूर्णपणे कोकणी वातावरण. आता आपण बाहेर पडतो आहे त्या रस्त्यावरून आणि आत्ता आपण जो मुख्य भाग आहे या गावातला, देवरुखमधला, शहरातला म्हणूया, टाऊनमधला म्हणूया, तिथे आपण आता बऱ्यापैकी पोहोचलो आहे. आणि इथून आता मी चाललो आहे खरा एका कामासाठी संगमेश्वर रोडने. अर्थात संगमेश्वरला नाही चाललो आहे मी, पुढे जे गाव आहे त्या गावामध्ये जाणार आहे. तेवढा व्लॉग नाही मी करणार आहे इथे. हा व्लॉग मी संपवेन मित्रांनो. थोडंसं पुढे तुम्हाला दाखवतो कसा रस्ता आहे हा. आता हा जो रस्ता आपण घेतला आहे किंवा आपण पोहोचलो देवरुखमध्ये, आणि हा रस्ता जो आहे तो आहे संगमेश्वर साखरपा. आणि संगमेश्वर साखरपा रस्ता मी मागे पण कवर केला आहे मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल. पार्वती पॅलेस हॉटेल आहे इथे समोर, एक फेमस हॉटेल आहे आणि सुंदर नाश्ता मिळतो इथे, सँडविच वगैरे तुम्ही सगळं इथे खाऊ शकता. तर हा जो रस्ता आहे ना, हा रस्ता अतिशय सुंदर रस्ता आहे आणि हा कनेक्ट करतो पुढे संगमेश्वरमधून. मी मागे तुम्हाला सांगितलेलं की जर तुम्हाला हायवेने जायचं नसेल तर संगमेश्वरमधून इथे या देवरुखमध्ये, देवरुखमधून साखरप्याला जा, साखरप्यातून दाभोळेला जा, दाभोळेवरून वाटूळला जा आणि तो पूर्णपणे एक अल्टरनेट रूट होतो. आणि जो मधला खराब भाग आहे हायवेचा तो पूर्णपणे चुकतो आपल्याला. आणि असा प्रवास बऱ्याच जणांनी केला. तो व्हिडिओ बघितल्यावर माझ्या बऱ्याच कमेंट पण होत्या फेसबुकवर आणि मी तो फेसबुकवर पण व्हिडिओ शेअर केलेला. तर तो बघून बऱ्याच जणांनी तसा प्रवास केला आणि त्यांनी पॉझिटिव्ह रिप्लाय पण दिले की खरंच चांगला रोड आहे. मित्रांनो, इथे मी हा ब्लॉग थांबवतो आहे. तुम्हाला मी सफर घडवली. ADB ने बांधलेला जो हायवे आहे एशियन डेव्हलपमेंट बँकने, त्याने तुम्हाला मी देवरुखमध्ये घेऊन आलो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. कमेंट करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.